नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आजच्या पैठणीच्या मानकरी कोण? खूप स्वतःकडे असलेलं टॅलेंट सिद्ध करूनही कितीतरी व्यावसायिक जगताचे दरवाजे बंद झाले असतील, पण आयुष्यात अशीही संधी आली, असाही क्षण आला आणि आता हिंदी चित्रपट सृष्टीतली सुद्धा ती व्यावसायिक दालनं खुली झालेली आहेत. आता हा प्रवास कोणाचा आहे? संगीताचं सर्वोच्च शिखर गाठण्याच्या प्रयत्नात एक आवाज अहोरात्र रियाज करतो. स्पर्धेतलं अपयश पचवत हा आवाज पुन्हा पुन्हा स्पर्धेत उतरतो. सारे गामापा गात हाच आवाज अखेर मी गाठतो. संगीताच्या या खडतर वाटेवर हिमतीनं प्रवास करत हाच आवाज ठरतो महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट आवाज. आणि सुरू होते सफर एका अनोख्या संगीतमय प्रवासाची. याच आवाजात भाग्यलक्ष्मी कडाडते, देवळं दुमदुमतात आणि सजते भरारी की सवारी. आपल्या हटके आवाजानं संपूर्ण भारतातल्या रसिकांची मनं जिंकलेली उर्मिला धनगर हिला मानाच्या पैठणीसह मानाचा सलाम. नमस्कार. बालपण कुठलं? बालपण माझं खरं म्हणजे पोस्टात वडील असल्यामुळे काही वर्ष म्हणजे माझा जन्म अंबरनाथचा. तिथे ऑर्डनन्स मध्ये आम्ही, माझं लहान बाळ असताना मी तिथे होते. त्याच्यानंतर आम्ही नाशिकला काही वर्ष राहिलो, जिथे मी पहिलीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर आम्ही उल्हासनगर सारख्या शहरात, जिथे मग माझं पूर्ण बालपण तिथे गेलं. म्हणजे 11वी पर्यंत जाईपर्यंत मी तिथे माझं सगळं बालपण तिथे गेलं. RK तलरेजा, उल्हासनगर. उल्हासनगर. हो. त्यानंतर 12वीला गेल्यानंतर मग मी आम्ही बदलापूरला शिफ्ट झालो. परत बदलापूरला. आता तिथेच आहोत. आता बदलापूर. हो. वा. मग आता मला विचारायचंय की लहानपणी घरी कोण कोण होतं? हा, आई वडील, माझे 2 भाऊ आणि मी. मग घरची परिस्थिती कशी होती? आमची अतिशय म्हणजे मिडल क्लास फॅमिली. म्हणजे वडील काम करणार, म्हणजे पोस्टात कामाला आहेत आणि आई गृहिणी आणि आम्ही 3 भावंड शिकतोय. असं एक घरातलं चाळीतलं आमचं छोटंसं घर, टू रूम किचन. गायनाच्या क्षेत्रात यायचं हे अगदी लहानपणी ठरवलं होतं? नाही, माझा अगदी सांगायचं तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी इतकाच माझा संबंध होता शालेय जीवनात. म्हणजे त्या कळत्या वयात जेव्हा पहिलं गाणं गायलं ते गाणं कोणतं होतं? झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. हे पहिलं. मग गायनाच्या क्षेत्रात यावं यासाठी अशी कोणती गोष्ट घडली की जिथून वाटलं की नाही आता आपण याचं शिक्षण घ्यायला पाहिजे, किंवा कोणाला जाणवलं हे पहिल्यांदा? शाळेतल्या शिक्षकांना जास्ती जाणवायचं. ते आई वडिलांना सांगायचे की अहो हिचा खूप चांगला आवाज, हिला गाण्याचा क्लास लावा. हो, माझे सगळ्यात पहिले म्हणजे ज्यांनी मला खरंच खूप एन्करेज केलं या सगळ्यासाठी ते म्हणजे उपेंद्र सर आणि आमच्या सुलभा कदम मॅडम. हे दाम्पत्य खूप प्रोत्साहन दिलं त्यांनी मला सुरुवातीला. आणि पुन्हा मी नवीन शाळेत जेव्हा गेले, म्हणजे 8वी ते 10वी मी दुसऱ्या शाळेत शिकले, उल्हास विद्यालय. तिथे देखील त्यांनी माझं नाव हे केलं होतं एका शिक्षकाला सांगून. सोनवणे सर शिक्षक होते ते, आणि त्यांना सांगून की अशी एक उर्मिला आहे आणि अतिशय एक रत्न आहे, म्हणजे या शब्दात, की तिला सांभाळा आणि तिची कला आणखीन फुलवा वगैरे. हे सगळं त्यांनी सांगितलं म्हणून ते त्या शाळेतून कदाचित त्यावेळेस बाहेर पडलं, किंवा ते कदाचित तिथेच राहिलं असतं, थांबलं असतं असं मला खरंच वाटतं. त्याच्याही आधी मी असं सांगेन की कॉलेजचं जे काही माझं एक वेगळं लाईफ असतं ते आणखीन भव्य दिव्य असतं. आणि तिथे पण मला एक खूप चांगल्या प्राध्यापिका शीतल पावसकर, विठ्ठल शिंदे यांच्यासारखी मंडळी मला लाभली त्यावेळेस. म्हणूनच पुढे मी त्यामुळे सांगायचे की इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेतला. खूप. बर, मग तिथून सुरू झाला प्रवास. मग अचानक आम्ही जेव्हा एकदा असा टीव्हीचा रिमोट ऑन केला आणि आम्हाला ते आयडिया सारेगमप ते आम्ही विसरू शकणार नाही, आम्ही ते बघितलं, तेव्हा निवड कशी झाली? त्याच्या आधी म्हणजे ज्या पर्वात मी सिलेक्ट झाले त्याच्या आधीचे जे 2 पर्व, म्हणजे वैशाली माडे जे जिंकली ते पर्व, त्याच्यानंतर कोसंबी, अभिजित कोसंबी जे जिंकला, ते दोन्ही पर्व मी ऑडिशन्स दिल्या होत्या, पण माझं नव्हतं झालं त्यात सिलेक्शन. पण मग ह्या 3रं पर्व जेव्हा आलं त्यावेळेस मग वडिलांनी असं निर्णय घेतला की आपण पुण्यात जायचं. पुण्यात पहिलं ऑडिशन्सची तारीख जाहीर झाली 8 जून 2009.
तर मग आम्ही तयारी केली, म्हणजे पप्पा इतकं म्हणजे आम्ही तयारी केली की पुण्यात नाही झालं तर नाशिक, नाशिक नाही झालं तर मुंबई, असं आम्ही ठरवलं होतं. असं करायचंच. आणि त्याच संध्याकाळी आम्ही कर्जतनी आम्ही पुण्यातला गेलो. आणि पुन्हा पुण्यात आमचं कोणीच नाहीये म्हणजे, आणि असा निर्णय त्यावेळी पप्पांनी घेणं म्हणजे जरा धाडसाच होतं, कारण काहीच माहिती नाही ना पुण्यातली. म्हणजे पहिल्यांदा आम्ही पुण्यात गेलो, हे महत्वाचं होतं. म्हणजे तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती. मग आमच्या पप्पांनी असंच म्हणजे काहीच माहिती नाही तर तिथे, आणि सगळी दुकानं पण बंद झाली होती आम्ही पोहोचेपर्यंत 10 वगैरे वाजून, म्हणजे काहीच मिळालं नव्हतं. तर ती रात्र म्हणजे तशीच गेली. नंतर मग पहाटे उठून मग पहाटे उठून मग ती लाईन लावायची होती सारेगामापसाठी. मग तिथे गेल्यानंतर मग सुरू झाले ऑडिशन्स. आणि नंतर मग ऑडिशन्स माझी झाली. अमरोक जे आहे बासरीवादक, त्यांनी घेतली पहिली ऑडिशन आणि ती खूप छान झाली. आणि मग मी सिलेक्ट झाले आणि मला सांगितलं की ऑडिशन त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, नकळे मनास आता, नकळे मनास आता, या आबरू कसे ग त्या सावळ्या तनूचे. खूप छान. मी एवढ्यासाठीच म्हटलं की रात्रभर उपाशी राहून तो एक ध्यास होता, त्या ध्यासातून ती ऑडिशन देण्यासाठी ते मिळवण्याची एक नवी ऊर्जा निर्माण झाली होती. आणि त्यातून हे शब्द तेव्हा कसे आले असतील. नक्कीच अमरोक खूप एवढंच म्हणायला लावलं मला. झालं सिलेक्शन झालं, तू उद्या ये. आणि मला सांगितलं उद्या येतो. आता दुसऱ्या दिवशी काय झालं? मग तोपर्यंत असं म्हणजे आमचं ठरलं होतं की आता जायचं, आजच होईल आपलं जे काही निवड प्रक्रिया ती आजच होणार आणि आम्ही घरी जाणार. पण तोपर्यंत आम्ही रूम सोडलेली होती. आणि पुन्हा पप्पांचं असं म्हणणं की ते हॉटेल तितकंच चांगलं नव्हतं आणि पुन्हा तशा हॉटेलसाठी पुन्हा तो खर्च पण न परवडण्यासारखा. त्याच्यामुळे तेवढे पैसे बरोबर होते. तो एक भाग होताच की तितकं कॅरी नव्हतं केलं त्यावेळेस. आणि मग आम्ही खोपोलीची एक माझी मावशी आहे, मग तिथे आम्ही जायचा निर्णय घेतला. खोपोलीला गेलो. आणि सकाळी मग माझ्या मावशीने मला छान भाकरी विक्री बांधून दिल्या, भाजी भाकरी. आणि मग बाहेर निघाल्यानंतर रिक्षाच मिळेना आणि पोचायचं 12:30 वाजताची वेळ मला दिली होती. तर कुठून कसा तरी एक टेम्पोवाला तिथे आला आणि तो खरंच अजूनही आम्हाला त्याची खूप आठवण येते, कारण त्याने त्या क्षणी आम्हाला इतकी मोठी मदत केली होती. मग आम्ही बस डेपोच्या इथे जाऊन मग तिथून मग आम्ही पुण्यात पोहोचलो. खूप दगदग आणि अशा सगळ्या याच्यामध्ये. आणि आता पुन्हा उभं राहायचंय, गाणी म्हणायचे आणि ती एक आतमध्ये असते ना एक धाकधूक ती. मग पुढे गेले. मग निलेश परब, त्याच्यानंतर सत्यजित प्रभूंनी घेतली. आणि थर्ड जी ऑडिशन होती ती सलील कुलकर्णी सर त्यांनी घेतली 9 वाजता रात्री. नाही पण मग त्यांनी जी सेकंड टाइम जी घेतली दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी सिलेक्शन झालं? हो, त्याच दिवशी सिलेक्शन झालं. मग त्यांनी जी सिलेक्शन घेतली त्या तिन्ही वेळा एकच गाणं गायलं की वेगवेगळे सांगत होते? उघड्या पुन्हा झाल्या किंवा अशी मी 10 गाणी. त्या दिवशी त्या 3 गाण्यांपैकी उत्तम झालेलं गाणं कुठलं असं ते वाटतं? उघड्या पुन्हा झाल्या, उघड्या पुन्हा झाल्या, जखमा उरातल्या फुलवी तुझ्या स्मृतीच्या, कलिका मनातल्या उघड्या पुन्हा झाल्या. किती छान. आता हा प्रवास खूप पुढे झपाट्याने निघालेला आहे. आज ज्या ठिकाणी तू बसलेली आहेस त्याच्या पाठीमागे आयडिया सारेगमपचं ते स्मृतिचिन्ह तुझ्याकडे खूप आश्वासक नजरेनं बघतंय, कारण ते तुझ्या आता पाठी आहे. या उजव्या हातात उजव्या बाजूला एक असं स्मृतिचिन्ह आहे जे प्रत्येकाच्या घरात असावं असं प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला वाटत असतं. ते तुझ्या उजवीकडे आहे. या बाजूला नटेश्वर तुला आशीर्वाद देतो आहे. त्याच्यामुळे हा सगळा जो प्रवास सुरू झालेला आहे याच्याविषयी आपण आणखीन बोलणार आहोत. हे बोलत असताना अगदी त्या खोपोलीच्या पहाटेच्या त्या टेम्पो चालवणाऱ्या त्या काकांचीही आठवण आज तिने केलं आणि सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देत उर्मिला आपल्याशी बोलती झालेली आहे.